घरी शेतकरी तुम्हाला घरी दिसूच शकत नाही. तुम्हाला 14 कोटीतले किमान 12 ते 10 कोटी रस्त्यावरच दिसले पाहिजे. मजा बघा तुम्ही. फक्त जे लाभार्थी होते त्यांचे पाय चाटणारे 1-2 कोटी सोडून देऊ आपण राजकारणातले मंत्र्याचे नेत्याचे. तुम्ही फक्त मजा बघा. शेतकरी आंदोलन होत आहे कसं होतंय बघा. आणि आरक्षणाचाही प्रश्न कसं सोडित नाही तेही बघा तुम्ही. कसं सातारा संस्थांचं, कोल्हापूरच्या संस्थांचं गॅजेटियर, पुण्याचं गॅजेटियर आणि औंधचं गॅजेटियर त्याचा कसा JR काढत नाहीत तेही बघतो मी. आपली लढाई कशी असते? प्रामाणिकन खरी. प्रामाणिकन खरी. त्याच JR वर मराठवाड्यातल्या सांगतो तुम्हाला. सगळे मराठी महिने 2 महिने शांततेत संयम धरून थंड डोक्याने 6 महिने वर्षात पुढे घातलेला दाखवतो तुम्ही मराठी. 6 महिने ते 1 वर्षात एक मराठवाड्यात तुम्ही 70-80 वर्ष नव्हतं. दम्मा आणि घ्या मराठीने थोडं शिका. आता JR निघालाय ना काही टेन्शन नाही. आता तो कायम झाला. तो जसा 1994 त्यांनी त्यांचा JR काढलाय. आजपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र काढतो. फक्त आपण ती मनस्थिती सोडून द्यायची. JR निघाला द्या लगेच. मग आम्हाला लगेच किती झाले JR निघाला द्या लगेच. एका दिवशीला लाख लोकाला लगेच घ्यायचे, मोकळं व्हायचं. आपण ना धीरानं घ्यायचं शिका. एक बराबर आपण आपले लेकरं बाळ समाज मोठा करू. विश्वास ठेवा. महिने 2 महिने 4 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने 1 वर्षाच्या आत पुरे मराठी आरक्षणात घालतो. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळा. निवडणुकीचं पासून प्रधानमंत्री करणाऱ्यांची जी संख्या राष्ट्रीय नेत्यांची जास्त दिसते. विशेष म्हणजे तुम्हाला जे आंदोलनाचे विरोध करणारे नेते होते ते जास्त फायदे करताना दिसते. मला त्याच्यावरती नाही बोलायचं. काय असतं माहिती तुम्हाला की ज्या गोष्टी ज्या त्या वेळेस जे ते करत असतो. ऍडमिशनच्या वेळेस ही प्रक्रिया राहते, योजनेच्या वेळेस ही प्रक्रिया राहते. मराठा समाजाच्या लेकराचं कल्याण होतं हा उद्देश वेळासमोर ठेवून काम करतो. समाजाचे लेकर MBBSला जायला लागलेत. आज 2 मुली आल्या होत्या MBBSला. गरिबाचे माझे लेकर नाही येऊ शकत. सुखाची लाखो लेकरांना, लाखो कुटुंबांना मराठीच्या सुखाची भाकरी द्यायचं काम इमानदारीने केलंय. काही लोक आमचेच नाव ठेवते. JR तासाचे मराठ्याला फसवलं. नागरिकांना बाबा माझं तुला या प्रेसच्या माध्यमातून सांगणं, तुला जसं काढायचं तसा सरसकट काढ. बस का मी घेऊन देत नाही इथून पुढे. फक्त माझा हैदराबादचा JRला धक्का लागू द्यायचा नाही. जबाबदारी तुझी. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही ही जबाबदारी तुझी. मी खूप मोठं विषय सांगतो आणि खूप मोठा शब्द वापरतो. तुम्हाला जसा काढायचा तसा काढा. माझ्या मीडियात बोलू नका. तुम्हाला वाटतं मी समाजाला फसवलं, सॉरी आपलं JR ते चुकीचं आहे असं म्हणणं ना तुमचं, तर तुमचं दुसरं एक म्हणणं आहे की हे सरसकट नाहीये. तुम्ही एक काम करा, मी थांबतो, तुम्ही लढा, सरसकटचा JR काढा. मराठ्यांना सरसकटचा JR कुणबीतून आरक्षण देण्याचा JR तुम्ही काढा. बस का आता तुम्ही लढा आणि सरसकटचा JR तुम्ही काढा. मला मीडियात कुणी बोलायचं नाही. तुम्ही लढा आणि JR काढा. पण EC नाही आणि 50% वर बी नाही. दिल्लीला जाऊ ते बी नाही. ओबीसीतूनच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा JR तुम्ही काढा. बस का आता एकमेकावर चिकलपेक करण्यापेक्षा मी थांबतो, तुम्ही लढा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा JR काढा. बस का आता? बस का? हेच पाहिजे तुम्हाला? मी खुपतोय ना तुम्हाला, मुलं दुखतोय ना, ठीक. फक्त माझी एक एवढीच आठवी,
तुम्हाला जो जी आर काढायचा तो तुम्ही काढा, जसा काढायचा तसा काढा. फक्त माझा हैदराबादचा गरीब मराठ्यांसाठी काढलेला जी आर रद्द होऊ द्यायचा नाही तुम्ही. तो तसा ठेवायचा, तुम्हाला जो काढायचा तो काढा. मी याच्यातूनच ह्याच जी आर मधून 1 वर्षात पुरे मराठी आरक्षणात घातलेले मी दाखवतो. तुम्ही तुमचा दुसरा कोणता काढा, बस का. पण तुम्ही लढा आणि मिळवा. फक्त लढत असताना माझ्या गरीब मराठ्यांचा हैदराबादचा जी आर निघालेला याला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही लढा, बस का. आता आणि ज्याला कोणाला मराठ्यांना वाटत असेल तुम्ही असं कशाला बोललात, असं कशाला म्हणलात, तुम्हीच लढणं गरजेचं आहे. तर मी असं का म्हणलो, त्यांनी मला प्रत्यक्ष माझ्याकडे यावं, मी त्याला समजून सांगतो. मीडियातून सांगण्यापेक्षा आपल्यातच लोकांची कल्पित करण्यापेक्षा. यांचे फक्त डाव आणि षडयंत्र चालले झुणून देण्याचे माझ्या विरोधात. त्याच्यापेक्षा सोपा आणि सरळ मार्ग, तुम्ही लढा आणि तुम्ही सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मराठ्यांना जी आर काढून द्या. दुसरं नाही. हा तुम्ही दुसरं म्हणता तर ते अजिबात आम्ही तुम्ही ऐकणार नाही. आणि तुम्ही 1 वर्षात काढा, बस का. आता आणि सरकारला महिना 2 महिने 4 महिने 6 महिने करता 2 वर्ष वेळ देऊन एवढे मिळेल. समाजाचे तुम्ही आमचे बांधवच आहेत म्हणून तुम्हाला 1 वर्ष वेळ जाऊ लढा तुम्ही आणि सरसकट मिळवा. हे तेवढंच करा, सरसकट मिळवा. आता तर पचपच बंद झाली मिळेल तुमची. तुम्हाला नेतृत्व किंवा काय म्हणतो त्याला श्री जास्त महत्वाचं होतं ना, घ्या श्री तुम्ही घ्या. तुम्हीच जी आर काढा, तुम्हीच घ्या. मला दुसरे काम आहेत ते करतो मी. तर मला दुसरे काम आहेत 1 वर्षात ते करतो मी. माझ्या जी आर नुसार मी माझ्या मराठ्यांचे लोक मराठवाड्यातले सगळे आरक्षणात घालतो. मला ते काम आहे. मला पश्चिम महाराष्ट्राला जी आर काढलेला आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठीने त्या जी आर वर घालतो. फक्त हे दोन्ही जी आर रद्द न होऊ द्यायची जबाबदारी तुमची. सगळं काम तुमचं, आमचं नका रद्द होऊन देऊ. फक्त तुमचं चालू द्या. तुम्ही कृती भारी काढा. आता काय राहिलं, तुम्हाला जो काढायचं तो काढा. फक्त ओबीसीतून पाहिजे, कुणबीचं आणि सरसकट पाहिजे. कुणबीला असतं का आमचं काही म्हणणं नाही, कारण मला दुसरं काम आहे. मी 1 वर्ष 6 महिने 2 महिने 1 महिन्यात मला सगळे मराठ्यांचे शांत डोकं ठेवून हे घालायचे नसतं. तुम्ही नुसतं असं कुरापतीच करीत राहणार, जेव्हा झालं तेव्हा झालं. त्याच्यापेक्षा ना तुम्हाला मुग आहे, तुम्ही लढा आणि मिळवा पण सरसकटचा. कारण मला हेही काम आहे मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कुणबीत घालायचे, आरक्षण द्यायचं त्यांना. दुसरं पण काम आहे मला गावागावात मराठा सेवक बी पक्के कट्टर तयार करायचे. आणि मला मराठ्यांचे पोरं आता व्यवसाय करताना लावायचे. कारण काहींना नोकऱ्या, काही शिकून मोठे होतील. मराठ्यांच्या पोराच्या हातात मला व्यवसाय पण द्यायचा. काय असतं, जशी मराठ्यांच्या पोराला आता सवय लागली, आंदोलन म्हणलं की त्या क्षणात आंदोलनावर पळत येत. म्हणजे आपलं काय म्हणून त्याला चटक लागल्यासारखं नाही का. त्याला आपण असं म्हणू की हा त्याला स्पिरिट म्हणा, उत्साह म्हणा, की ताबडतोब आंदोलन म्हणलं की पोर येते. तसे पोरांना मला आता व्यवसायाची चटक लावायची. प्रत्येकाला पैसे कमवायची कष्टातून ही सवय लागली पाहिजे. ती सवय मला लावायची. त्यांना आंदोलन म्हणलं की पळत येते, तसं व्यवसाय म्हणलं की पळत आले पाहिजे. व्यवसाय करायचा मला, पोरं व्यवसाय करायला लावायचे. मला बरेचसे बाकीचे काम आहेत. 2 वर्षापासून आमची लय मजा घेतली काही पहिली सोशल मीडियात त्यांनाही उत्तरं द्यायचे. त्यांना वाटतं त्यांची वेळ 2 वर्ष आम्ही ऐकून घेतो म्हणून त्यांनी खूप केली. आम्ही उत्तरं देत नव्हतो किंवा काय नाही, म्हणून त्यांना वाटलं आम्ही काय आमच्या हात किंवा काय तोंड बांधलेले आहेत काय, उत्तरं देत नाही. आम्हाला जरा तेही नीट उभा करायला लागेल ना, किती दिवस ऐकून घेणार आहे. आम्हाला जरा तेही बघायचं. कारण काही काही गोष्टी आता लिमिटच्या बाहेर गेल्या. लिमिट होतं तर ठीक होतं, लिमिटच्या बाहेर गेला. आणि मीडियात बोलतो ना काही त्या अंधारात एका कुचकं बोलतो का काय, जाहीर सांगायला ना मीडियात. 2 वर्ष सहन केलंय. फक्त समाजाच्या लेकरांचं आमचे स्वार्थ जागा होऊ नये आणि समाजाच्या लेकराचं वाकळ होऊ नये आपल्यामुळं, म्हणून सहन केलं. आता समाजाला जवळपास सगळ्या गोष्टी दिल्या. लाखो घरं समाजाची सुखी भाकर त्यांना द्यायचं काम, आनंद देण्याचं काम केलेलं आहे.